नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे मयूर पाटील ब्लॉग या चॅनलवरती. आणि आपला ब्लॉग खूप दिवसातून येत आहे कारण की आपला आता ब्लॉग आहे शिवजयंतीनिमित्त. आता बघू शकता तुम्ही रात्रीचे पावणे किती वाजले? 2 वाजले आहेत आणि आपले सर्व शिवभक्त आपल्या कामाला लागले सजवायला. बघू शकता यो कधीपासून उभा होता तुषार, आता मुद्दाम गेले ब्लॉग चालू गेले. हां, कामं करणारं फक्त हेच आहे ना काहीच बाकीचं काही नाही. आता बाहेर पण जरा सर्व आपलं बाहेर असं मंदिर बनवायला घेतलेलं आहे. नाही हे मोकाट बसलेलं आहे, मोकाट बसलेलं आहे इथं. काहीच काम नाही, कामं फक्त 3 जण करत आहेत, बाकीच्यांचं काहीच काम नाही इथं. तुम्हाला आता बघायला भेटलं. आता आपण रस्सी लावायला चालू केले आहे आणि इथे पूर्ण खाली आहे. तुम्हाला सकाळी एक वेगळाच, म्हणजे सकाळी पण नाही, माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला एक वेगळाच लुक बघायला भेटेल. आपण पूर्ण म्हणजे इथनं पूर्ण आखाड्यावरती आपण बघा इथने आपण रिबिन लावायचा प्लॅन केलेला आहे आणि आता रस्सी बांधले घेतलेली आहे. आणि बाकी इथे आपल्या मंदिराचं काम चालू आहे. मंदिर आपण लावायला घेतले छत्रपती शिवाजी महाराजांचा. बघा आपण आता शिवजयंती आता 2 रात्री आपली पोरं जागून एवढं करत आहे, तर आता आपण आपली परंपरा पुढे नाही येणार, मग कोण नेणार? कारण की आपल्यालाच पुढच्या पिढीसाठी जरी आपल्याला ही परंपरा कशी जपता येईल आपल्याला करायचं आहे. बाकी सर्वजण इथे कामाला लागलेले आहेत. कोण ना कोण काहीतरी काम करत आहेत, म्हणजे कोण असं बसलेलं नाही आहे. बघू शकता. चला ना, आपलं काम अजून बाकी आहे, बेस्ट काम बाकी आहे. बेस्ट टाइम झाले रिबिन अख्ख्या रश्या लागल्या काय. अरे बघ संपल्या हे पार येऊ ना. काय मोबाईल आहे, चल ना, काम नाही करत. डेकोरेशन वाला माणूस होता उज्जैनला झालेला आहे. अरे काय गडबड केली तुम्ही, 3 वाजेपर्यंत जागा राहायचा होता. प्लॅनर तिकडे आहे. इव्हेंट प्लॅनर काहीच केलं नाही, काहीच नाही केलं यांनी. मोकाट निसतं याय. तुम्ही गडबड केली, तू 3 वाजेपर्यंत इथे यायचा ना. पेज चालवणारा मेन व्यक्ती तो आहे. नीट जा, सुखरूप या. हॅपी जर्नी. हे बाकी 2 मोकाट होतं आमचं. बघला असेल त्या ब्लॉग मध्ये काय बघलेच आम्ही मोकाटा जास्त. मग फक्त या एक रस्सी लावली, फक्त ही रस्सी, बाकी नाही. एक रस्सी इथं आहे. एक कामाचा तो यो आहे एकच, तन्मय बघ ना, कामालाच आहे. अरे तोंड पण नाही दाखवत त्या स्वतःच एवढं काम करतं. काम करताना दाखवले आपल्या महाराजांसाठी आपण काम करतो येड्या. फोन हातात घेतला म्हणजे काम केलं असं होत नाही. तो तू आहे. आता बघा कामाचं बघा, आपलं कामाची माणसं बघा. आता मेन आपण आहे ना, आपण वरचं साचं लावायला घेतलेलं आहे. तुम्हाला झाल्यावरती डायरेक्ट दाखवतो फायनल. आता डायरेक्ट फायनल डेकोरेशन बघा तुम्ही झाल्यावरती. आणि आपलं मंदिर बघा किती सुंदर बनवलेलं आहे. कलश बाकी आहे बघा. सकाळी कलश आणि आता सकाळी फुगं लावशील ना, उठल तवाने फुगं लावायला लागतील. आपला मेन माणूस चाललेला आहे फिरायला, पण बघा पोरांची सोय करायला घेतल्या आणि खाऊ बिस्किट डार्क फॅन्टॅस्टिक याचा बघा कुठे बी. अरे पाहिले नाही, अरे काय आहे, अरे कुठे बी पहिले, कामाला काहीच नाही. बघू शकता तुम्ही 4:30 झालं आणि अजून आम्ही या लावतच आहे. आता अर्धा काम झालेलं आमचं. अजून आम्हाला 1-1.5 तास लागेल. 1-1.5 तास लागेल. रील्स दाखवले ना, रील्स असं करायचं आहे. तो घरी गेला झोपाला, आता इथं आम्हीच राहिला मोजकीच. 1 2 3 4 नाही, प्रथम आहे वरती आहे. प्रथम मेहनत दाखव माझी. रील्स वाला झोपायला गेला, त्याला फीस मारणार नाही उद्या. हे कल्चर रील्स आवडा बघा भरायला लावले. अजून तेवढं बाकी आहे ते पट्ट्या, त्या 20-25 पट्ट्या बाकी आहेत अजून लावायच्या. आमचा हाल होणार. 6 वाजता आम्हाला घरी जायला, लगेच 7 वाजता उठून इथं यायचा शिवजयंती. आता आमचा डन झालेला आहे करून पूर्ण. बघू एकदा पूर्ण रिबिनी लावून झालेला आहे. किती मस्त दिसतो बघा. पूर्ण 5 घंट्याची मेहनत झाली आमची, 5 घंट्याची ना. आता डन झालेला आहे. आता कचरा उचलायला घेतलेला आहे. कचरावाले नाही, कचरावाले नाही बघा. आपली कामं करायला एवढी पोरं होती बघा. बाकी सगळी घरी गेली, कारण की प्रत्येकाला जॉब वगैरे जायचं असतं म्हणून घरा गेली. तन्मयने एकट्याने काम केलं बेकार ना. साहिल पाटील एक दोघं बेकार काम केले. आता आपण कचरा उचल सगळा. स्वतः अध्यक्षाला वरती चढायला लागला. हे बरोबर काम करत नाही ना. हा स्ट्रगल बघा तन्मयचा. रेडबुल स्ट्रगल अख्खा रेडबुल. काय तन्मय
फायनली आता डन झालेला आहे गाईस एकदम. आता आम्ही चाललेलो घरी डायरेक्ट सकाळी काय सकाळ झाली ना 5:19 सकाळ झालेली. आता तुम्हाला डायरेक्ट फ्रेश होऊन भेटू 7 वाजता मंदिरावर दर्शन घ्यायला. हा 7 वाजता ये दाखवीन टाईम. रेडबुल हे बालू आहे ब्लॉग बघल बालू आहे सांग जरा 5 वाजेपर्यंत मेहनत केली पोरावी. काय पाहिजे काय पाहिजे बोला ना. नाव आम्ही बालू 7 रेडबुल तरी बनताय करा जे बघ 7 तुला घोटाळले 2 ये 3 तो 1 ना तो 1 त्याला 2 पाहिजे ना 2 पाहिजे किती रे ये तो चावीचा विषय काय. तर मित्रांनो आता आपण आलेलो सकाळी आपला शिवजयंतीचा सोहळा साजरा करण्यासाठी. अटाळी कोळीवाडा शिवजयंती उत्सव याच्या माध्यमातून यावर्षी राबवण्यात येत आहे. तरी अभिमानाने साजरी होत आहे. आणि आज या ठिकाणी आमच्या अटाली गावामध्ये या छोट्याशा गावामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज या अटालीच्या सर्व नवतरुणांनी साजरी करण्याचा या ठिकाणी फार मोठा एक चांगला उपक्रम प्रत्येक वर्षी या ठिकाणी चालू ठेवलेला आहे. त्या सर्व गावच्या या तरुणांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. कारण शिवाजी महाराज हे संपूर्ण रयतेचे जनतेचे राजे होते. आज आपण जर बघितलं तर संपूर्ण जगामध्ये आणि या देशामध्ये सर्वात जास्त पुतळे कोणाचे उभारले असतील तर ते छत्रपती शिवाजी महाराजांची. अशा या मार्गदर्शनामुळे आम्हाला निरनिराळे उपक्रम राबवण्याची प्रेरणा मिळते. त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मित्रांनो आता जसं की तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघितलं आत्ताच आपली पाहुणी मंडळी पण म्हणजे येऊन घरी गेलेली आणि आपला शिवजयंतीचा सोहळा निश्चितच पार पडलेला आहे. आणि आता आपण एक ठिकाणी चाललेलो आहे. तुम्हाला डायरेक्ट गेल्यावरती दाखवतो पोचल्यावरती सांगत नाही आता सरप्राईज आहे. म्हणजे आता आम्ही आपला शिवजयंतीचा सोहळा पूर्ण पार पाडून आम्ही दुसऱ्या ठिकाणी चाललेलो आहे. आता तुम्हाला हवेचा आवाज जास्त झाला माझा आवाज नसेल तिथे गेल्यावर डायरेक्ट भेटतो. मी तुम्हाला सांगितलं ना काहीतरी सरप्राईज आहे आपल्याला. तर सरप्राईज तुमच्यासाठी उसाचा रस प्यायला आले आपण येऊन सरप्राईज आहे सांगत ना जाऊन द्या आता काहीच नाही बोलू शकत नाही. सरप्राईज दुसरा आहे फक्त ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तुम्ही. सरप्राईज दुसरा आपण दुसऱ्या ठिकाणी चाललेलो आहे. फक्त आता आपण उसाचा रस प्यायला थांबलेला इथे जरा टिटवाळा मंदिरला आहे. टिटवाळा मंदिरला मित्रांनो तुम्हाला बोललेलो ना मी का आपण कुठेतरी चाललेलो आहे एक ठिकाणी. माझे घर वृद्ध सेवा केंद्र वृद्धाश्रमला आपण आलेलो आहे. कारण की इथे आपण शिवजयंती निमित्त जेवण वाटप करणार आहे. आपली सगळी मंडळी पण इथे आलेली आहे बघू शकता तुम्ही. कोणाच कडून नाही पटवलं सगळं ऑटोमॅटिक झालं. आणि ते जे बोलते ना मी ते मग लगेच होतं. पण श्रद्धा पाहिजे करण्याची आपली आपली हो ना आपल्याला बरोबर येतं. हा देतात सगळे. आता पण तुम्ही डायनिंग टेबल्स इथे गेलात ना तरी तुम्हाला तांदळाच्या गोण्या बिण्या दिसतील. त्यामुळे ह्यांचे मी काहीच हाल करत नाही. खावा कारण का मी हे काहीच घेऊन जाणार नाही. ती 2 कोटीची इमारत इथेच राहणार आहे. काहीच घेऊन आपण येतानाच काय आणणार आहे जाताना काय देणार आहे हे बऱ्याच लोकांना खूप कमी लोकांना कळतं. हा मग माझं आणि यमाचं खाजं येतो आणि घेऊन माई माऊलीची माया आवर्जून येऊ भेटायला तुम्हाला सुंदर काम करताय तुम्ही. आणि याच्यामधून दुसऱ्यांना संदेश पण भेटला पाहिजे काहीतरी असं. आता आम्ही तर आज शिवजयंती निमित्ताने इथे आलो सेवा करायला. आम्हाला पण चांगलं वाटलं. आणि आमच्या मोठ्या भावांचा हा विचार असा असला ना का इथे आपण आपल्या भावांना आणावं असा विचार करावा तर आम्हाला पण काही गोष्टी समजल्या इथे येऊन. नक्की खूप चांगलं काम करता तुम्ही आणि तुम्हाला खूप अभिनंदन आहे तुमचं. ते बघा स्वामी समर्थांचं मंदिर पण आहे. आणि फोटो जो आहे ना स्वामी समर्थांचा त्यांना पुण्यावरून भेटायला खूप बघा आश्रमाची एंट्री आहे ना इथे स्वामी समर्थांचं मंदिर आहे. तुम्हाला मी आश्रमाचं नाव पण दाखवतो. कधी पण तुम्ही इथे सेवा करायला आले ना माझे घर वृद्ध सेवा केंद्र वृद्धाश्रम तुम्ही कधी इथे येऊ शकता. आता आम्ही तर इथून चाललेलो आहे घरी चाललेलो आहे. आणि आता आम्ही तर शिवजयंतीच्या निमित्ताने इथे आलो. आम्हाला पण समजलं का इथे आश्रम आहे.
आता आमच्या भावांनी इथे आम्हाला आणलं. आता हा त्यांचा प्लॅन आहे. आता जल्लोष तर आम्ही केला असता काही पण थोड्या पैसे जमा होते. पण आता आमच्या सर्व सदस्यांनी वर्गणी जमा केली आणि आम्ही इथे वृद्धाश्रम आणि संध्याकाळी पण आम्ही एक चालवलो आहे अनाथ आश्रमात. संध्याकाळी पण एक चालवलो आहे आम्ही अनाथ आश्रमात. तिथे पण आपण जाऊन तुम्हाला भेट देऊ आणि ब्लॉगमध्ये नक्कीच कॅप्चर करून तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि बघू शकता ना. आधीच भाऊ बघा ॲडव्हर्टाइजमेंट भेटली गाडीची. नाही नाही ऍडव्हर्टाइजमेंट घेतल्या ऍडव्हर्टाइजमेंट. कॉंग्रॅच्युलेशन. जय शिवराय. जय शिवराज. शिवजयंती सर्वांना शुभेच्छा. माझा ब्लॉग नसेल तर आपला भाऊचा ब्लॉग आहे. सर्वांनी मस्त प्रेम द्या भाऊच्या नक्की ब्लॉगला. नक्की. लाईक करा, शेअर करा. आपली कोणी फॅमिली असेल युट्यूब फॅमिली तर भाऊच्या चॅनलला सबस्क्राईब धन्यवाद, करा. आपली धन्यवाद. पोरा पुढे गेली पाहिजे. आज मी पुढे असेल, उद्या तो पुढे असेल. सर आपले आगरी कोणी समाज आपला पुढे गेला पाहिजे. इन्स्पिरेशन वा तूच आहे भाऊ. नाही रे बाबा नको रे. आता आम्हाला टेन्शन आले. आमच्याकडे एक अपघात झाले त्याचं आम्हाला टेन्शन आलं. हो. आम्ही थोडं मदत करायला थांबलो आता. त्यांना लागलंय पण खूप लागलंय. कुठं देता साडो जेवायला बसते सगळी जेवायला. आता जस्ट आम्ही आलोय वृद्धाश्रमवरून आणि सगळी इथं जेवायला बसतात आपल्याकडे येऊन मंदिरात. मंडळी जसं का आपण तुम्ही दुपारच्या ब्लॉगमध्ये पाहिलं, दुपारी आपण गेलेलो मस्कल गावात वृद्धाश्रमाला गेलेलो आपण. तिथे पण आपल्याला सेवा करायची संधी मिळालेली आणि आता रात्री आपण आलेलो आहे तिथेच आहे. त्याच्या थोडा पुढे अनाथ आश्रम आहे जरा इथे मुलांचा. तिथे आपण आलेलो आहे. बघू शकता आपली सर्व मंडळी पण आलेली आहे इथे आणि इथे आता आपल्याला जेवणाची सेवा करायची आपल्याला संधी मिळालेली आहे. कार्यकर्ते मिळत नाही आणि त्यातल्या त्यात सामाजिक कामासाठी खूप चांगलं वाटतं की अशा पवित्र दिवशी आपण पण एक चांगलं सामाजिक कामामध्ये आणि ईश्वरीय कामामध्ये मदत करतात. त्याबद्दल आपल्या ग्रुपचंही खूप खूप मनापासून धन्यवाद. आजच्या दिवसाचं महत्त्व काही आज आपल्याला नवीन नाही आणि सर्वांना सांगण्या म्हणजे मी त्या दिवसाचं महत्त्व सांगावं असं पण नाही. आपल्याला सर्वांना माहीतच आहे आपल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज जयंती आहे. तर त्या अशा पवित्र दिवशी आपल्या जीवन संवर्धन फाउंडेशन येथे आपल्या रहाटळी येथील शिवजयंती उत्सव ग्रुप ही सर्व तरुण मित्रमंडळी आपल्याबरोबर आजची शिवजयंती एका वेगळ्या पद्धतीनं साजऱ्या करण्यासाठी आले. तर त्यांचं मी आपल्या संस्थेकडून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. तर सर्वप्रथम आपण त्यांच्यासाठी एकदा सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं. जय भवानी, जय शिवाजी. तर मी आपल्या ग्रुपचे जे अध्यक्ष आणि सहअध्यक्ष आणि बाकीचे मंडळींना विनंती करतो की त्यांनी मला बोलण्याची संधी दिली. मी सर्वप्रथम मी तुमचे जीवन संवर्धन फाउंडेशनचे आभार व्यक्त करतो. कारण सुंदर असं कार्य तुमच्या माध्यमातून आपल्या या समाजाला एक प्रेरणा देणारं कार्य जीवन संवर्धन फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर आपण म्हणतो जीवनदाता ईश्वर असतो, परंतु या लहान मुलांना पुनर्जीवन देण्याचं काम जीवन संवर्धन फाउंडेशनच्या माध्यमातून होतं. त्यासाठी सर्वांच्या माध्यमातून मी जोरदार टाळे एक जीवन संवर्धन फाउंडेशन. नक्कीच आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि या जयंतीनिमित्त आम्ही तुम्हाला भेट देण्यासाठी आलो. आणि शिवजयंतीचाच दिवस आम्ही का निवडला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात राज्यकाळात अनाथ मुले तसेच युद्धात मरण पावलेल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांचे पती युद्धात मरण पावले त्यांच्या स्त्रियांचं संगोपन करणं ही राज्याची नैतिक आणि प्राथमिक जबाबदारी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकाळात होत होती. म्हणजे महाराजांच्या कार्यकाळात अनाथ मुले तसेच विधवा स्त्रिया यांचं सर्व संगोपन राज्याच्या सिब्बंदीमधून करण्यात येत होते. आणि त्याच अनुषंगाने या चांगल्या दिवशी शुभकार्य म्हणून आम्ही तुम्हाला भेट देण्यासाठी आलो. आणि जेव्हा आम्ही पाहिलं 170 जवळपास मुले जीवन संवर्धन फाउंडेशनच्या माध्यमातून अनाथ मुलं. आता बहुतेक ठिकाणी आपण बघतो अनाथ मुलं जेव्हा रस्त्यावर असतात तर ते वेगळ्या वळणावर सुद्धा जातात.
म्हणजे आपण बोललो तर क्रिमिनल लाईन, या सर्व गुन्हेगारी लाईनमध्ये या अनाथ मुलं आम्हाला बहुतांश दिसतात. परंतु आज तुम्हाला जे पुनर्जीवन दिलं आणि तुम्हाला एक घडवण्याचं काम हे जीवन संवर्धन फाउंडेशनच्या माध्यमातून घडत आहे. त्यामुळे तुम्हाला तुमची सुद्धा एक नैतिक जबाबदारी असेल की आम्हाला जो जीवन दिलंय, आपण रस्त्यावर कुठे सिग्नलला आपण ह्याच्या आधी आपण आपलं जीवन जगत होतो, पण त्यानंतर तुमचा जीवनकाळ सर्व बदलला. तुम्हाला शैक्षणिक जबाबदारी तसेच तुमच्या आहाराची जबाबदारी, ही सर्व जबाबदारी या फाउंडेशनच्या माध्यमातून घेतली जाते. त्यामुळं तुमच्या सर्वांची एक नैतिक जबाबदारी असेल का यापुढे खूप मोठं होऊन जे 170 मुलांचं संगोपन येतं, या 170 मुलं अशाच कार्यासाठी रुजू होतील. जे संस्कार आता आम्ही टेलिव्हिजनच्या माध्यमातून पाहिलं, तुमच्यावर चांगले संस्कार घडवतात. हे संस्कार तुमच्यात रुजून मोठे होऊन या दादांसारखे काकांसारखं तुमचं शिवकार्य देवकार्य तुमच्या माध्यमातून होऊन हीच सदिच्छा. आणि मी जास्ती वेळ घेत नाही कारण मुलांच्या जेवणाला काय मला मान दिला, परंतु हा मान तुम्हाला समाजाच्या माध्यमातून अजून मिळावा त्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. आणि सर्व आमच्या सवंगड्याला विनंती करतो, आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा आपले मित्रपरिवार नातेवाईक यांच्या माध्यमातून जीवन संवर्धन फाउंडेशनचा जेवढा प्रचार करता येईल, जेणेकरून जेवढी यांना मदत होईल तेवढी आपल्या माध्यमातून हो हीच मी सदिच्छा व्यक्त करतो. आणि सर्व जीवन संवर्धन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष स्वयंसेवक यांच्यासाठी एक प्रार्थना करतो की तुम्हाला उदंड आयुष्य लाभो, आमचं आयुष्य सुद्धा थोडंफार तुम्हाला लाभो, हीच सदिच्छा व्यक्त करतो. आणि माझे 2 शब्द मी संपवतो. आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप, भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे, कैसी असे क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज परब्रह्म श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी हेच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. मित्रांना मुलांना आपण वाटप करायला फुटे आणलेल्या, पण आमची पण ऐकत नाही का त्या पण पियाला घेतल्या. आता थोडा गरजू मुलांना भेटली पाहिजे. तन्मय हा हे सुशांत काय आहे तुमच्या हातात नाही काय त्या दिसत नाही का? तर आम्हाला तुमचं नाव सांगा जरा. विशाल पवार. विशाल पवार. आणि इथे आता आम्ही आलेलो, आम्ही शिवजयंती निमित्ताने या उत्सवाने आलो. योगायोगाने आता आम्हाला आमचे दादा आमचे भाऊ आहेत त्यांचं पण आता आम्ही पण 2 दिवसापूर्वी तर तोच विचार करत होतो की आपला जल्लोष काय आपली रॅली वगैरे आहे का, पण त्यांनी आम्हाला इथे आणून म्हणजे आश्रम आता दुपारी आम्ही तिकडे गेलो वृद्धाश्रमात आणि आता रात्री आम्हाला इथे आणलं. म्हणजे ह्याच्यात आम्हाला एक नवीन अनुभव घ्यायला मिळाला. आता इथे आपल्या राहण्याची कशी सोय मुलांची? इथे बंकबेडवर मुलं असतात, 45 मुलं आहेत. 45 मुलं. तर त्यांची जेवणाचं कसं असतं? सर्व इथं 4 वेळेस मुलांची जेवणाची व्यवस्था आहे. आणि त्यांचा दिनचर्या कसं असतं दिवसाचं? सकाळी 6 वाजेपासून तर रात्री 10 वाजेपर्यंत मुलांची दिनचर्या असते. दिनचर्या. आणि शाळेत वगैरे शिक्षण वगैरे? शिक्षण 7 वर्षापासून तर 22-23 वर्षापर्यंत मुलं सर्व आपल्या इथं असतात. प्राथमिकची मुलं गणेश विद्यालयाला जातात, माधवराव रोकडे शाळेत जातात, कॉलेजला जातात. तुम्ही खूप एक सुंदर असं काम करत आहे. ह्या व्हिडिओच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एक संदेश पोचावा पाहिजे की असं कार्य होत राहायला पाहिजे. आता आम्ही तरी दादा बोलले तसे 365 दिवसामधून आम्ही 1 दिवस आलो, बाकी दिवस तर तुम्हालाच करावं लागतं सर्व. तर सॅल्यूट आहे तुमच्या कामाला आणि
भेटूयात आपण पुढे. तरी बाहेरचं पण आम्हाला जरा एक माहिती द्या जरा बाहेरची. चला मित्रांनो मंडळी, आता आपण निघलेलो आहे. मुलांचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि मी तुम्हाला आता इथे त्यांचा एक PDF होता, त्याची एक क्लिप टाकतो. पहिले तुम्ही ती बघून घ्या म्हणजे, आणि मी त्याच्यानंतर तुम्हाला एक्सप्लेन करतो. अजाणत्या वयात मरण यातना भोगण्याचा शाप माती घेऊन या शापित कळ्या कुणाच्या तरी दबाव, लैंगिक शोषण, मनमानी, असहायता यांची शिकार बनून समाजाकडून लाथाडली जात होती. भीक मागत होती, कुणाचे तरी 4 पैशांसाठी पाय धरत होते. रस्त्यावर केवळ एक वडापाव पोटात ढकलून पाय पोटात घेऊन स्वतःचं वर्तमान आणि भविष्य खुंटीला टांगून बसत होते. तर तुम्ही आता बघितले असेल त्या क्लिप्समध्ये त्या परिस्थितीतून मुलांना त्या इथे आणतात आणि त्यांचं शिक्षण, त्यांच्या ॲक्टिव्हिटीज, तसंच त्यांच्या हेल्थचा पण विचार केला जातो. तुम्ही बघितलं असेल. आता तुम्हाला मी दुसरी क्लिप पण दाखवतो त्यांची. बघू शकता इथे सर्व मुलांचं इथे जेवणाची सुविधा असते त्यांची, आणि तिथे त्यांचं राहण्याचं सर्व काय असतं. तरी तुमच्या नजरेत असं दिसलं की तो खूप गरजू आहे, म्हणजे खूप गरजू असेल तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा. त्यांचं हे जीवन संवर्धन फाउंडेशन, सॉरी चुकलो जरा, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा. नंबर पण आहे. जर खरंच खूप गरजू मुलगा असेल ना तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. भेटू आपण, येऊ वापस एकदा, परत येऊ नक्कीच, लवकरच येऊ. चला मित्रांनो, हा ब्लॉग मी इथेच एंड करत आहे. ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला बाय.